मी रात्री त्यांना फोन केला की सर तुम्ही तुमचा एक तास आपल्या संस्थेला द्या, सर तयार झाले आणि लगेच झाले. तसं आम्ही सरांना सांगायला वेळ झाला तसा बघायला 10-10:30 नंतर मी त्याला फोन केला. त्याचबरोबर एक दिलगिरी व्यक्त करतो की हा कार्यक्रम 10वी-12वी पास झाल्या तर एक 10-15 दिवसात पाहिजे होता, परंतु त्यालाही उशीर झालेला आहे. त्याचबरोबर जे भीम जयंतीचा बक्षीस वितरण कार्यक्रम जे आहे त्यालाही उशीर झालेला आहे. या दोन्ही कार्यक्रमाला उशीर झालेल्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर पहिलं आपण सरांचं मार्गदर्शन घेऊ आणि बाकीच्या मुलांचा आपण सत्कार करू. तर सर आपण मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो. अभिवादन करतो. ठाकरे साहेब बाकीचे सगळे त्या ठिकाणीचे आपले मित्र उपासक बसलेले आहेत, लहान लहान विद्यार्थी आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे. सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. 2017ला मी हैदराबादमध्ये आलो, त्याच्या आधी मी पुणे विद्यापीठामध्ये राहत होतो. 2017ला मग वालेकरवाडीमध्ये राहायला आलो. तेव्हापासून संपर्कात मधून येणं असतं. मला आनंद आहे की हे आपलं हे बुद्धविहार फार चांगल्या प्रकारचं काम करत आहे. बरेचसे बुद्धविहार आहे ते फक्त नामापुरतेच आहे, परंतु आपलं हे बुद्धविहार चांगल्या प्रकारचं बुद्ध जयंती भीम जयंतीच्या कार्यक्रम चांगले करतातच, पण त्याच्यासोबतच अशा प्रकारच्या विद्यार्थी ते चांगल्या प्रकारचं यश प्राप्त करतात, त्याचं अभिनंदन करतात, त्यांना प्रोत्साहन करतात, मोटिवेट करतात. ही अत्यंत चांगली बाब आहे, फार फार चांगली बाब आहे. विद्यापीठामध्ये असताना थायलंडचे त्यासोबत थोडसे संबंध प्रस्थापित झाले होते आणि ते लोक चांगल्या प्रकारच्या बुद्ध मूर्ती देत असतात. मागच्या वेळेला बोललो होतो, परंतु आपल्या बिहारासाठी जर तशा प्रकारचे काही करता जर आलं तर चांगली साधारणतः 6 फूट उंचीच्या मूर्ती ते दान म्हणून देतात. त्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रयत्न करता येईल आणि ते थायलंड म्हणून येतात त्या मूर्ती. त्याचा फक्त काय की इथून आणायचाच फक्त आपल्याला खर्च असतो. तर तो एक विषय म्हणून आणलेला आहे. तर आजचा मेन प्रमुख विषय आहे की विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ. तर मला खरंच अत्यंत आनंद होत आहे की आपले विद्यार्थी फार चांगल्या प्रकारे 10वी 12वी त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा PhD पर्यंत चांगल्या प्रकारचं यश प्राप्त करत आहे. बाबासाहेबांनी जी प्रतिमा आपल्या समोर निर्माण केलेली आहे शिक्षणाच्या बाबतीतची, ती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांच्याकडे खूप सगळ्या डिग्र्या होत्या हे आपल्याला सांगायला माहिती आहे, पण बाबासाहेबांच्याकडे नुसत्या डिग्र्या नव्हत्या, त्या नावापुरत्या डिग्र्या नव्हत्या. त्या डिग्रीला ते डिग्री संपादन करण्याकरता जेवढी ज्ञानाची पातळी पाहिजे असते ती बाबासाहेबांच्याकडे होती. विविध विषयामध्ये त्यांनी डिग्री मिळवल्यात, परंतु त्या विविध विषयाचं ज्ञान जेवढं बाबासाहेबांच्याकडे होतं तेव्हाही कोणाच्याही जी त्यांच्याजवळ ते पात्रता होती पातळी आपल्याला गाठणं आवश्यक असते, ती गाठणं अत्यंत आवश्यक असते. त्याचं कारण असं आहे की आज या देशामध्ये एवढे मोठे पदवीधर निर्माण झालेले आहेत, इतके सगळे पदवीधर निर्माण झालेले आहेत, परंतु नोकऱ्या आणखी इतर सगळ्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांनी करतो. इव्हन तुम्हाला मला सांगायला हरकत नाही, IAS जे इंटरव्ह्यू ड्युटी SC जे कंडक्ट करते, सिव्हिल सर्व्हिसेस IAS ऑफिसर, IAS IPS, त्यांच्या इंटरव्ह्यूच्या बोर्डवरती सुद्धा मी असतो, ह्या वर्षी सुद्धा होतो. तर जेवढ्या पदवीधर जेव्हा आहे त्याच्यापैकी 5% 7%, 5 ते 6-7% लोकांनाच फक्त नोकऱ्या मिळते.
बाकीच्यांना नोकऱ्या मिळत नाही. त्याचं कारण कसं आहे की त्याच्याकडे पदवी आहे परंतु ज्ञान नाही. मला मुद्दा हा मांडायचा आहे आपल्या ह्या लहान लहान मुलांच्यासाठी पर्टिक्युलरली की ज्ञान प्राप्त करा. डिग्री ही आपोआप आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण जाणार नाही. हे लक्षात ठेवा. ज्ञानाच्या मागे लागा, डिग्रीच्या मागे लागू नका. डिग्री आपोआप येईल. ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्या कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. गाईड वाचून किंवा तात्पुरते पेपर इकडून तिकडून घेऊन अभ्यास करून शेवटच्या 2 दिवसामध्ये अभ्यास करून परीक्षा पास करणं याचा काहीही फायदा होत नाही. परंतु सातत्यानं नियमितप्रमाणे अभ्यास करून चांगल्या प्रकारचं ज्ञान करून जर तुम्ही डिग्री प्राप्त केली तर ते ज्ञान तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहणार आहे आणि त्या ज्ञानाचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. ओके, काही विषय आहेत त्याच्यापासून दूर पडून जाऊन चालणार नाही. आजकाल गणित हा विषय अत्यंत महत्वाचा होत चाललेला आहे. अर्थशास्त्र इकॉनॉमिक ज्याला आपण म्हणतो अत्यंत महत्वाचा विषय होऊन बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आजकाल त्याचा वेळ सगळ्यांना लागलेला आहे ते म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजची जर तुम्ही स्थिती पाहिली तर सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल. सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे असं एकही क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होत नाही. त्या आर्टिफिशियलच्या इंटेलिजन्समुळे ज्युडिशियरी असेल, ऑफिस कामं असतील, स्पोर्ट्स असेल, तुमचे कन्स्ट्रक्शन असेल, सगळ्याच ठिकाणी नोकऱ्या सुद्धा जायला लागलेल्या आहेत आणि नवीन नोकऱ्यांची संधी सुद्धा उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत. परंतु त्याच्याशिवाय आजकाल कठीण जाणार आहे. आणि आज जर तुम्ही पाहिलं कॉलेजेसमध्ये तर सगळ्यात जास्त पसंती जर कुठल्या विषयाला देण्यात येते तर ते आहे कॉम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा अनालिटिक्स, बिझनेस अनालिटिक्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचं वर्चस्व कमी होईल असं मला मुळीच वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते आपल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा ते 10वी 12वी पास होतात तेव्हा 10वी पासूनच कोणत्या विषयाची निवड करायची ह्याच्याकडे फार गांभीर्यानं बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि विशेषतः पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की आपण आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये पाठवायचं. आज AI शिवाय दुसरा कुठला विषयला महत्व राहिलेलं नाही. कारण प्रत्येक विषयामध्ये AI हा आलेला आहे. समाजशास्त्र घ्या, अर्थशास्त्र घ्या, राज्यशास्त्र घ्या, सोशल सायन्सचे विषय आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा AI आलेला आहे. सायन्स मध्ये तर आलाच. ठीक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की हा विषय आपले विद्यार्थी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्या विषयामध्ये जातील ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि ते जर केले तर भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर हा एक विषय झालेला, हा एक मुद्दा झालेला आहे. प्युअर आर्ट्स BA असेल किंवा BSc असेल अनफॉर्च्युनेटली होणार आजकाल त्याला एवढं महत्व राहिलेलं नाही. ग्रॅज्युएशन जरी केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा जरी केलं असेल तरी त्याला एवढं महत्व राहिलेलं नाही आहे. परंतु त्याच्यासोबत जर आपण दुसरं काही केलं तर मग त्या विषयाला महत्व येऊ शकतं. त्याला म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस जर केले, अप्लिकेशन ओरिएंटेड कोर्सेस जर आपण केले तर कदाचित त्या विषयामध्ये सुद्धा चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा मला असं वाटतं की परिस्थिती फार बदलत चाललेली आहे. जे परिवर्तन बाबासाहेबांनी समाजामध्ये आणलेलं होतं ते परिवर्तन आता तसंच राहिलेलं नाहीये. त्याच्या उलट प्रकारचं परिवर्तन आता समाजामध्ये व्हायला लागलेलं आहे. वेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आता समाजामध्ये निर्माण व्हायला लागलेल्या. हा महाराष्ट्र जो पुरोगामी होता आता आहेच असं म्हणता येणार नाही आणि याच्यानंतर राहणार असंही म्हणता येणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण आपल्याला चॅलेंजेस, जे आव्हानं पुढे जाऊन आपल्याला आपल्या तरुण पिढीला आपल्या समाजाच्या समोर जे दिसणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण आपल्याला
तयार करणं हे अत्यंत महत्वाचं होऊन बसलेलं आहे. आव्हानं कुठले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या आव्हानांना समोर जायचं असेल तर आपण आपल्याला स्वतःला कशा प्रकारे तयार करून घेतलं पाहिजे ह्याच्याकडे मला असं वाटते आपण गांभीर्यानं बघणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे स्वाभिमानानं जगणं. तो स्वाभिमानानं जगणं अत्यंत आपल्याला आवश्यक आहे. स्वाभिमानाच्या शिवाय दुसरी कोणती गोष्ट महत्वाची नाही आहे. आणि स्वाभिमान जर असेल तर मग मला असं वाटते की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या तरुण पिढीने बाबासाहेबांनी जे ओरिजिनल लिखाण करून ठेवलेलं आहे ते वाचणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांचा बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ आहे तो मला असं वाटते प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचून घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना तो वाचला पाहिजे. मी पहिल्यांदा तो वाचला तेव्हा मी 10वी पास झालेलो होतो. 10वी पास झाल्याच्या नंतर घरी बसलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. त्यावेळेला मी तो ग्रंथ वाचला आणि तेव्हापासून जे माझं परिवर्तन झालं तर ते मी कधी न विसरणार आहे. दुसरं बाबासाहेबांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे बरेचसे त्यामध्ये ॲनिमेशन ऑफ ए पास्ट हे जे पुस्तक बाबासाहेबांचं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्या सोबत बाबासाहेबांचे मग अर्थशास्त्राच्या विषयीचे विचार आणि सगळ्याच बाबतीचे विचार कॉन्स्टिट्यूशन तर प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्यामुळं काय होतं माहिती काय हे सगळं जर आपण वाचलं तर आपली विचारसरणी बदलून जाते. ठीक आहे ना. जो स्वाभिमानाची मी गोष्ट करतो तो स्वाभिमान आपोआपच येतो परंतु आपण जो विचार करतो त्याच्यामध्ये कुठलीही नकारात्मकता कधी येणार नाही. त्याच्यामध्ये सकारात्मक आल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेबांचं वाचन आपण केलं जे पुस्तक वाचले तर जी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते ना ती ऊर्जा कायम अशी राहते आणि ती ऊर्जा आपल्याला नेहमी मोटिवेट करत राहते काहीतरी करण्याकरता. एक वेळा वाचा 2 वेळा वाचा आणि जेवढे वेळा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्हाला ती एनर्जी सातत्याने मिळत राहते. म्हणून मला असं वाटते की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ते वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जो आपल्याला स्वाभिमान मिळेल आणि मोटिवेशन मिळते ते आपल्याला आयुष्यामध्ये मार्गदर्शन करत राहणार आहे. तर ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. फार जास्त मी काही बोलत राहणार नाहीये. ऍडमिशनची वेळ आहे. 10वी 12वी विद्यार्थी झालेले आहेत. मला असं वाटते परत त्याच मुद्द्यावरती मी आधी येतो. पहिला चॉईस तुमचा जर कुठला काही असेल तर ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंगशी रिलेटेड सब्जेक्ट मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न करा. आणि ते जर नसेलच मिळेल तर 2 नंबरवरती कॉमर्स वरती ठेवा. कॉमर्सचं अप्लिकेशन फार वाढायला लागलं. ठीक आहे. प्युअर सब्जेक्ट आत्ताच्या परिस्थितीमध्ये एवढे महत्वाचे नाही आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये लक्षात ठेवा. एक मात्र मनामध्ये ठेवा कुठलाही विषय असो कॉम्प्युटर असो किंवा आणखी कुठला असो त्याच्यामध्ये जर आपण मेहनत घेतली नाही त्याच्यामध्ये जर प्रयत्न केलेले नाही आपण जर हा विचार केला की मी आता कॉम्प्युटरला ऍडमिशन घेतली शिकून राहिलो तर आता सगळं काही झालं तर काहीच मिळत नाही. जोपर्यंत आपण हार्डवर्क करणार नाही खूप मेहनत करणार नाही आणि त्या विषयामध्ये प्रभुत्व मिळवणार नाही तोपर्यंत फायदा नाही. जशी मेहनत बाबासाहेबांनी त्यांचे आयुष्यभर घेतलेली आहे त्यांनी वाचन करण्याकरता लिहिण्याकरता समजून घेण्याकरता जेवढे अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे जरी आपण प्रयत्न केले ना तर फार मोठा बदल होऊ शकतो. तर माझं शेवटी तुम्हाला विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की अभ्यास करा आणि मेहनत करा. मी इथेच राहतो. कुणाला कधीही काही गरज पडली तर माझ्याकडे तुम्ही कधीही येऊ शकता. जर शक्य झालं तर तुम्हाला नेहमीच मदत करत राहणार. परत एकदा धन्यवाद.